चला मॅचला आपण लगेच सुरुवात करणार आहोत. आमचे ऑफिशियल देखील खेळपट्टीवरती गेलेत. नियम सर्वांना माहिती आहेत की मैदानाची जी मागची बाजू आहे, खेळपट्टीची जी मागची बाजू आहे त्या ठिकाणी बाहेर जर बॉल गेला तर डिक्लेअर असेल, परंतु बॉल मागच्या बाजूला लागून मैदानाच्या आत परत आला तर तुम्ही कितीही धावू शकता. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर हरेश भोईर येतात. बघा बॉलरसाठी सुवर्ण संधी, कोणताही बॉलर असू द्यात, जर 2 विकेट तुम्ही कमावलेत तर तुषारजी चव्हाण यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाईल. 2000 लागोपाठ विकेट घ्यायचे आहेत का 2? येस, पूर्ण ओव्हरमध्ये जर तुम्ही 2 विकेट घेतले तरी सुद्धा 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल, म्हणजे कमाई आहे. येस, याला बोलतायत प्राइज. बॉलर तयार होतोय, पहिला बॉल. मॅचला सुरुवात पहिल्या चेंडूवरती. वा क्या बात आहे, चांगली लाईन. पहिला चेंडू पूर्णपणे यॉर्कर बॉल पाहायला मिळतोय. खेळपट्टीवरती सातत्याने प्रॅक्टिस देखील करतात आणि त्याचा बेनिफिट सध्या हरेश भोईरला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू चांगल्या लाईनवरती, चांगल्या टप्प्यावरती, चांगली ऍक्शन देखील आहे बॉलरची. पुन्हा एकदा तयार. यावेळेस उडवलाय फटका चांगला आणि बॉल निघून जाईल. सीमा रेषा पार येतोय हा षटकार. ऍक्शन रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. फ्लिक ऑफ द रिस्क, फक्त आणि फक्त फ्लिक केलं. बघा 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 आणि बघत बसा, क्या बात आहे. यावेळेस देखील क्रॅकिंग स्ट्रोक खेळल्यात जरूर, मात्र कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. पहिला चेंडू बॉलरच्या खात्यामध्ये, त्यानंतर बॅटरच्या खात्यामध्ये, त्यानंतर पुन्हा एकदा बॉलरनं कमबॅक केला. हे असं क्रिकेट असलं तर असंच क्रिकेट प्रेक्षकांना देखील पाहायला आवडतं. बॉलर तयार होते बॉलिंग ट्रॅकवरती. हरीश भोईर. क्षेत्ररक्षणात परिवर्तन केलं जात आहे. डीप मिड विकेटला एक खेळाडू, लॉंग ऑफला खेळाडू आहेत. उडवलाय फटका, मिसलामिंग आहे. चेंडू हवे, त्या चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचतात. सर्वप्रथम तर त्या खेळाडूने कॅप आधी बाजूला काढली, डिस्ट्रॅक्शन नको, आणि त्यानंतर जज केला आणि विकेट प्राप्त झाली आहे. पहिला धक्का टीम नागावला लागतोय. बॅटर बॅक टू द डगआउट, रोहित पाटील. नक्कीच जय कारभार यांचं देखील आगमन होत आहे. आपले देखील स्वागत आहे. न्यू बॅटर सिद्धू येत आहेत, परंतु विकेट आता खात्यामध्ये आली आहे. लाजवाब झेल खेळाडूंना प्राप्त केला. पहिला धक्का लागला टीम नागावला. बॅटर रोहितला मैदान सोडावं लागलं. पहिला चेंडू जो त्याने फेस केला तो यॉर्कर होता. त्यानंतर जो त्याने स्ट्रोक एक्झिक्यूट केला, एका क्षणाला वाटलं की चांगल्या धावा येतील, मात्र त्यानंतर कमबॅक पुन्हा एकदा केलं बॉलरनं, आणि आता दबदबा निर्माण करतोय हरीश भोईर. पुढचा बॉल घेऊन इनफिल्डच्या बंडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू हव्या, त्या चेंडू खाली क्षेत्ररक्षक कॉलिंग झाली आहे आणि दुसरी झेल या ठिकाणी टिपली आणि विकेटचं पतन. आता दुसरा धक्का टीम नागावला लागतोय. बॅटर बाद सिद्धू, बॅक टू द डगआउट. आणि बघा आता त्याने कमावलं 2000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना लावलं होतं सन्माननीय तुषारजी चव्हाण साहेबांकडनं, आणि ते 2000 आता बॉलरनं कमावल्यात. त्याच्या खात्यामध्ये 2000 रुपये नक्कीच जाणार आहेत.
आणि टीम गांधारीनं जर ही मॅच जिंकली तर तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल त्यांच्याकडनं. आणि जर टुर्नामेंट जिंकली तर जरा जास्तच पैसे असतील मग. सन्माननीय संगीतजी लोखंडे साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. वेलकम साहेब, आपलं देखील जय हनुमान गंधारी चषक 2025-26 मध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि आता या चेंडूवरती जर विकेट आली ना तर प्राइज आणखीन वाढणार आहे, कारण लागोपाठ 2 चेंडूवरती 2 विकेट आल्यात. रॉकेट चिक्या ग्रुप यांच्याकडनं देखील 1,000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. टोटल मला वाटतं 3,500 रुपयांचं कॅश प्राईज आता या विकेटसाठी आहे. म्हणजे 2,000 कमावल्यात, या चेंडूवरती जर विकेट आली टोटल 5,500 रुपये कमाई. म्हणजे एक आठवडा कामावरती नाही गेला तरी चालेल. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅक वरती हरेश, न्यू बॅटर प्रेम पाटील आलेत. पाचची कडा, अरे डिक्लेअर झोन मध्ये बॉल. पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 7 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7. अजून येणाऱ्या 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चला फिल्डिंग लावून घ्या टीम गंधारी. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. नागाव त्यांच्या अगेन्स्ट टीम गंधारी. दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रफुल येतात, प्रफुल सुतार दुसऱ्या षटकासाठी. स्ट्रायकिंग एंडला बॅटर प्रेम पाटील असतील. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅक वरती प्रफुल. चला मॅच ऑन ठेवायची आहे, मॅच फ्लो तोडू नका. पहिला बॉल, हो आडव्या बॅटने खेळायचं होतं, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. या स्विंग अँड मिस डॉट बॉल येतोय. चांगली सुरुवात केली या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये एक षटकार वगळला तर भरपूर चांगली बॉलिंग झाली आहे. मात्र या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली करून देत आहे. पहिला चेंडू डॉट आलाय. यावेळेस उडवलाय बॉल हवेत आहे, बॉल खाली क्षेत्ररक्षक वॅकंट एरिया, पोहोचतोय खेळाडू. अरे बापरे, पोहोचले होते खेळाडू. कौतुक करेन मी, कारण पूर्णपणे त्याने लॉंग ऑन पासून ते मिड ऑफ पर्यंतचा प्रवास त्याने दूरवरचा प्रवास त्याने केलाय. मात्र बॉल चेंडू हातामधनं निसटला. एक सिंगल फक्त या चेंडूवरती पूर्ण केली जाते. धावफलक 8 वरती जाऊन पोहोचतोय. 8 रन, लॉस ऑफ 2 विकेट. बॉलर तयार, पुढचा बॉल बॅकफुटला घेऊन पंच केलं वॅकंट एरिया. एक पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जातोय धोकादायक एंडला बॅटर. 2 पूर्ण ओव्हर थ्रो झाला, तिसरीचा प्रयत्न नाही होणार. प्रयत्न केला असता तर 3 पण होऊ शकत होत्या, मात्र 2च धावा. 2 धावेनं आता डबल डिजिट मध्ये प्रवेश झालाय. 10 धावा धावफलकावरती. यानंतरची मॅच टीम गौरीवाडा त्यांच्या अगेन्स्ट विजेता टीम असणार आहे. भरपूर चांगल्या चांगल्या मॅचेस आजच्या या दिवसामध्ये. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. बॉलर तयार होते बॉलिंग ट्रॅक वरती. हेलिकॉप्टर अंदाजानं फटका, चांगला खेळ. लॉंग ऑफला खेळाडू डीप मध्ये आहे आणि मिसफील्ड. हे काय करत होते खेळाडू, मिस्टेक तर केली आहे, परंतु कसली वाट बघत बसले. बॉल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. किरीस का गाना सुनेगा.
आता हेच पाहावं लागलंय. गाणं ऐकत बसले वाटतं. नका नका टेन्शन नका घेऊ. हरकत नाही आहे, क्रिकेट आहे. होतं, मिस्टेक होतात. चुकांमधनच माणूस शिकतो. यावेळेस पॅडल स्वीप खेळण्याचा प्रयत्न, मात्र कोणत्याही प्रकारची धाव नसेल. कोणत्याही प्रकारची धाव नसेल या ठिकाणी. कारण मैदानाच्या आत जर बॉल कसाही येतो तर तुम्हाला पळून धावा पूर्ण करायच्यात. धावफलक पुढे सरकते, 14 वरती स्थिर आहे. बॉलर तयार, पुढचा बॉल. उडवलाय फटका, चांगला बॉल सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील, त्या म्हणजे 10च्या सरासरीनं 20. 20 रन ऑन कार्ड, 20 धावा धावफलकावरती. मिस्टेक या अगोदर झाली, चौकार आला, परंतु धावफलक 20 वरती जाऊन पोहोचला. थोडीशी चर्चा केली जाते त्या खेळाडूसोबत, हरकत नाही. या खेळ आहे, खेळामध्ये हे सर्व गोष्टी होत असतात, परंतु त्या माइंडमध्ये न ठेवता चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करणं हीच सर्वात मोठी गोष्ट असते. तुम्ही प्रयत्न करत राहाल तर यशस्वी नक्कीच होणार आहेत. चला, विनंती असेल आपण वेळ थोडंसं कमी खर्च करायचा, कारण आता इथून तुम्हाला फिल्डिंग देखील चांगली करावी लागेल टीम गंधारीला. कारण या अगोदर आपण मिसफिल्ड देखील पाहिल्या, चांगली कॅचिंग झाली, मिसफिल्ड देखील पाहिली, परंतु ते म्हणतात ना की माणसाला दूध पिताना भाजलं तर माणूस ताक देखील फूक मारूनच पितो. त्या अनुषंगानं टीम गंधारीनं मिस्टेक केल्यात, परंतु आता त्या मिस्टेक कुठेतरी भरून काढाव्या लागणार आहेत. कारण पहिली मॅच आपण पाहिली तर फक्त 34 धावा बनल्या, 35 धावा बनवल्या गेल्या टीम गौरीपाडा संघाकडनं. आणि या मॅचमध्ये कुठेतरी हाय स्कोर पाहायला मिळू शकतो, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये 20 धावा बनल्या गेल्यात. मान्यवर देखील या स्पर्धेमध्ये आमच्याशी जॉईन होतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आपण करूयात. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू होतोय. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर हरीश भोईर पुन्हा एकदा तैनात होतील. पहिलं षटक लाजवाब त्यांना हाताळलं, 7 धावा खर्च केल्या, 2 विकेट काढले, आणि आता या तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा स्पेल कंटिन्यू ठेवत आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल उडवलाय हवे, त्या बॉल खाली क्षेत्ररक्षक थोडासा चाचपळला, परंतु शेवटच्या मुवमेंट वरती झेल झाली आहे फिनिश, आणि आणखीन एक धक्का टीम नागावला लागतोय. बॅटर बाद. बॅटर राकेश येतात, पिंच हिटर ऑफ नागाव. हिटिंग ॲबिलिटीज भरपूर आहेत, परंतु या मैदानाचा विचार केला तर जास्त बॅटर मोठे फटके खेळू शकले नाही आहेत. मी उल्लेख या अगोदर देखील केला की ऑफसाईडची बाउंड्री छोटी आहे, लेग साईडला स्क्वेअर लेगचा एरिया थोडासा छोटा आहे, परंतु मिड विकेटची आणि लॉंग ऑन लॉंग ऑफची बाउंड्री जी आहे ती भरपूर मोठी आहे. तुम्हाला ताकद, त्यानंतर टायमिंग, तुम्हाला एक्झिक्युशन प्रॉपर करावं लागेल, तेव्हाच कुठेतरी बॉल बाउंड्रीच्या बाहेर जाणार आहे. जर मिडल केलं, ताकद लावली त्या स्ट्रोकला, तरच ते बॉल बाउंड्रीच्या बाहेर जातील, अदरवाईज अशा पद्धतीनं फटके फसतील. या अगोदर देखील आपण पाहिलं मिडल झालं, परंतु ताकद प्रॉपर लागली गेली नव्हती. बॉलर तयार होतोय. यावेळेस खोदून काढला फटका, चांगला खेळला डीपमध्ये खेळाडू, थोडंसं फंबलिंग केलं, मात्र एकच धाव. चांगली फिल्डिंग आहे. एक सिंगल न धावफलक आता पुढे सरकते. 21 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ आता सध्या सुरू आहे. हरीश भोईर आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅक वरती. बॉलर तयार, पुढचा बॉल हरीश. फटका चांगला आहे मिड विकेटला, डीप मध्ये खेळाडू, काव कॉर्नर रिझनला बॉल जातोय. फक्त
एक सिंगल. एका धाब्याने धावफलक आता पुढे सरकते. धावफलकावरती धाबा 22, 22 धाबा. कल्याण नगरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. जय हनुमान गंधारी चषक 2025-26 आपण सध्या पाहतोय. स्लॉक स्वीप करायचं होतं, हवं तसा बाटच्या पट्ट्यात बॉल येत नाहीये आणि निर्धाव चेंडू येतोय, डॉट बॉल येतोय. अशा पद्धतीनं स्ट्रोक एक्झिक्यूट केले तर धावा बनवू शकतात, कारण आपण पाहिलं की लेग साईडला स्क्वेअर लेगच्या एरिया जो आहे तो बाउंड्री छोटी आहे. तुम्हाला फक्त टायमिंग जुळवायचं आहे. लेग साईडला बॉल बाउंड्रीच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. परंतु VIP डाईस जो आमचा कॉमेंट्री बॉक्स आहे तो देखील मिडविकेट एरियाला आहे, त्यामुळं फारसं आम्हाला देखील जास्त काही सांगता येत नाही. आता हा चेंडू चांगल्या टप्प्यावरती आहे, निर्धाव चेंडू येतोय, डॉट बॉल येतोय. चांगली बॉलिंग. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर 2 धाबा आणि त्यानंतर 2 लागोपाठचे डॉट बॉल. धावफलक 22 वरती स्थिर. शेवटचा बॉल या ओव्हरमधला हरीश भोईर. हरीश पुढचा बॉल. यावेळेस देखील मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलमध्ये पुन्हा एकदा संपर्क नाही. या बॅकअपला खेळाडू नव्हते, तेच यष्टीरक्षक देखील सांगतात की बॅकअपला तुम्ही येणं गरजेचं होतं. 3 ओव्हरचा खेळ फिनिश झाला. 3 ओव्हरच्या समाप्ती खेळ 22, 22 धावा. या ओव्हरमध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिलं टीम गंधारीला. बॉलर हरीशनं चला फिल्डिंग लावून घ्या, बॉलर असतील त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा. टीम गंधारी यानंतरची मॅच टीम गौरीपाडा त्यांच्या अगेन्स्ट विजेता टीम आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर चांगलं टेलिकास्ट देखील आपल्याला पाहायला मिळतंय. सध्या 9 वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा टेलिकास्ट करतायत यूट्यूब वाहिनीवरती. तुम्ही यूट्यूब ओपन करा, ग्रामीण टेनिस क्रिकेट सर्च करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा. तुम्ही आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकता. ब्रॉडकास्ट विथ लाईव्ह. फॉर मोर इन्क्वायरी तेजस भोईरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. प्रोफेशनल 4K HD कॅमेराज, HD यूट्यूब स्ट्रीमिंग त्यांच्या माध्यमातून केली जाते. या ड्रोन कॅमेरा देखील त्यांच्याकडे अवेलेबल आहे. क्रिकेट असू द्या, त्यानंतर इव्हेंट्स देखील ते कव्हर करत असतात. कोणाचं लग्न वगैरे असेल त्याच्या देखील तुम्ही ऑर्डर्स त्यांना देऊ शकता. ते देखील चांगलं वर्क, त्यांचं देखील टीम चांगलं वर्क करते. आणि आज ऑफिशियल कॅमेरामॅन बाब्या आहेत आणि ते देखील चांगलं वर्क करतायत, त्यांचं देखील मी कौतुक करेन. यावेळेस लाईन खराब आहे, व्हाईट बॉलचा इशारा अंपायर करणं येते. बाब्याचं जसं नाव घेतलं तसं त्याच्या चेहऱ्यावरती देखील एक वेगळी स्माईल आली, कारण बघा प्रत्येक चेंडूमध्ये त्याचं देखील डेडिकेशन इतकं आहे. कॅमेरावरती त्याचं वर्क देखील इतकं चांगलं आहे की बघा बॉल सरळ विकेट प्राप्त केली जाते. विकेटचं पतन आणि आता तिसरा धक्का, चौथा धक्का टीम नागावला लागतोय. बॅटर बाद होतील. स्ट्रगल कुठेतरी मागच्या ओव्हरपासून टीम नागाव करताना पाहायला मिळते. धाबा येत नाही आहेत. 2 ओव्हरमध्ये 20 होत्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 2 आल्या, 22 बनल्या. या ओव्हरमध्ये एकच धाब आतापर्यंत आली आहे, ती सुद्धा पहिला चेंडू वाईट टाकला होता. न्यू बॅटर आता बंटी पाटील येत आहेत. खरं तर ग्रामीण क्रिकेट सध्या आपण पाहतोय, गावासाठी गावाच्या नावासाठी खेळलं जाणारं क्रिकेट आपण पाहतोय. सोमवारपासून शनिवारपर्यंत वाट बघितली जाते. रविवार कधी येतो, क्रिकेट खेळण्यासाठी कधी जातो. काही खेळाडू डॉक्टर आहेत, काही वकील आहेत, परंतु क्रिकेटपासून कोणी दूर राहत नाही. मोठा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलमध्ये काय घडलंय, कनेक्शन नाही आहे. अंपायर सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. बॅटर कसला रिव्ह्यू मागतायत, मग व्हाईट दिलाय अंपायरनं. अतिरिक्त धाव धावफलकावरती धावफलक 24, 24 वरती जाऊन पोहोचताय. बॉलर तयार. यावेळेस बघा अगदी पायांवरती बॉल येत होता, बॅट अगोदर आली खाली. एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण. एका धावेने धावफलक आता पुढे सरकेल. 25, 25 धावा धावफलकावरती. नागाव खेळते, सागाववाले देखील आलेत. वेलकम, आपलं देखील स्वागत आहे.
पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत फसलाय आणि कोणती मिस्टेक या ठिकाणी केली जाणार नाही आहे. खराब बॉल होता, वाट लावायला हवी होती खऱ्या अर्थानं मी म्हणेन, परंतु प्रॉपर टायमिंग जोडता आलं नाही आणि विकेटचं पतन झालंय. धक्का लागतोय टीम नागावला, आणखीन एक बॅटर बाद. नक्कीच सन्माननीय तुषारजी चव्हाण यांच्याकडनं 2,000 रुपयांसाठी पुन्हा एकदा पात्र झाल्यात खेळाडू मयूर भंडारी, कारण 2 विकेट त्याने या ओव्हरमध्ये प्राप्त केल्यात. जे प्राइज आपण लावलं होतं 2,000 रुपयांचं कॅश प्राइज, ते त्यांच्याकडनं तुम्ही घ्या, आम्ही लाईव्हला अनाऊन्स केलेली आहे. बॅटर रुद्र येतात, लेफ्टी बॅटर आहेत आणि त्या अनुषंगानं फील्ड सेटअप चेंज केला जातोय. अजूनही या ओव्हरमध्ये 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. फटका चांगला तर आहे, मात्र फक्त एकच धाव मिळणार आहे. बघा त्या ठिकाणी काचा वगैरे फोडू नका, सोसायटीवाले येतील. एक सिंगल आली आहे, एका धावेनं धावफलक आता 26-26 वरती. स्टेप आउट झालाय, फटका चांगला खेळलाय, तर विकेट या ठिकाणी नाही आहे. एक सिंगल दरम्यान पूर्ण केली जाते. एका धावेनं धावफलक आता पुढे सरकेल. धावफलक 27-27 वरती. फटका चांगला खेळलात आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार, षटकार. किती जावा व्हॉलेंटियर जा रे दादानो, तो बॅट्समन स्वतः गेलाय. डेड बॉलचा इशारा येतोय अंपायर कडनं.
शेवटचं अंतिम षटक आहे. बॉलर ओमकार. फटका चांगला खेळलात. फटका धावपलकावरती धावा 35 34 34 आहेत आणि आता 35 झालेत. आता झालेत. डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेला. बंटी पाटील आणि रुद्र माळी ही जोडी सर खेळपट्टीवरती आहे. 5 विकेट डाऊन झाल्या. धावपलकावरती धाबा 35 35 आहेत. अजून येणाऱ्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. टीम गंधारी त्यांच्या अगेन्स्ट टीम नागाव अशी मॅच. यानंतर टीम गौरीपाडा त्यांच्या अगेन्स्ट विजेता टीम अशी मॅच असेल. त्यानंतर सागाववाले देखील आलेत. बॉलर तयार. ओहो चांगला बॉल आहे. सरप्राइझिंग डिलिव्हरी. बॅटरला बीट केलं. निर्धाव चेंडू येतोय. चांगली बॉलिंग ओमकार करताना आपल्याला पाहायला मिळतात. फटका चांगला खेळल्यात. लॉंगॉनला खेळाडू डीप मध्ये आहेत. एक सिंगल फक्त. एका धावेनं धावपलका पुढे सर गेल. 36 36 धाबा धावपलकावरती. 36 रन बनल्यात. येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. आज सुपर संडे आणि पुन्हा एकदा सुपर संडे मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. आज प्रेक्षक देखील भरपूर या मैदानावरती येताना पाहायला मिळतील. असे फटके खेळले तर नक्कीच प्रेक्षकांची देखील गर्दी या मैदानावरती होणार आहे. बॉल सीमारेषा पार. षटकार. फोर्टी 42 आणि मला वाटतं शेवटचा अंतिम बॉल या डावामधला. यावेळेस बॉल हवेत आहे आणि बॉल अडवलं जाईल. एकदा पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी होणार नाही आणि एकच धाव. अशा पद्धतीनं पहिल्या डावाचा खेळ या ठिकाणी झालाय फिनिश. पहिल्या डावाच्या समाप्ती खेळ धावपलकावरती धावा बनल्या त्या म्हणजे 43. 43 बनल्या आणि 44 धावांची गरज इथून सामना जिंकण्यासाठी असेल. टीम गंधारी संघाला या अगोदरच्या मॅचमध्ये 35चं लक्ष होतं टीम गौरीपाडाकडे. ते त्यांनी चेस केलं आणि आता गंधारीकडे समोर 44चं लक्ष आहे. ते चेस करतील की डिफेंड केल्या जातील पुढच्या डावामध्ये नक्कीच आपण ऐकणार आहोत.
ठीक. यावेळेस देखील फटका चांगला खेळलात, बॅकफुटला जाऊन बॉल पंच केला, बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. हरीशच्या बॅटमन लागोपाठ दोन चौकार येतात. पहिला डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर डॉट, पुन्हा एकदा चौकार. धावफलक 8 वरती जाऊन पोहोचताय. खरं तर 43 बनल्या, 44 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आणि पैसे देखील लावण्यासाठी भरपूर कॉल्स आम्हाला येत आहेत. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू. कमबॅक करावं लागेल रोहित पाटीलला. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती होता, त्यानंतर चौकार काढला, पुन्हा एकदा चांगला टप्पा, त्यानंतर खराब बॉल, पुन्हा चांगला टप्पा आणि पुन्हा एकदा हा देखील चांगला स्ट्रोक आहे. मिडविकेटला अडवलाय बॉल, मात्र 2 धाबा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, कौतुक करावं लागेल दोन्ही बॅटरचं. आणि मला वाटतं पहिल्या ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी झाला फिनिश. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धाबा पाहायला मिळतील, त्या म्हणजे 10 धाबा. 10 रन विदाउट लॉस, कोणताही विकेट गमावलेला नाही आहे. 10 धाबा धावफलकावरती. एक चांगली सुरुवात टीम गांधारी संघाकडनं पाहायला मिळते. 44चा पाठलाग करत असताना चांगली बॅटिंग सध्या दोन्ही बॅटर हरेश आणि अक्षय करत असताना, परंतु आता कमबॅक इथून नागावला देखील करावा लागेल. हरेशसाठी सुवर्ण संधी, लागोपाठ 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज 5G ग्रुपकडनं दिलं जाईल. रुपेशजी भोईर यांच्याकडनं ते कॅश प्राईज दिलं जाईल. बॉलर दुसऱ्या ओव्हरसाठी आता सज्ज होत आहेत. हर्षांक येत आहेत. हर्षांक पाटील दुसऱ्या ओव्हरसाठी. 3 षटकारांना 3000 रुपये सार्थक कारभारी साहेबांकडनं दिलं जाईल. आणि नक्कीच फक्त अक्षयनं जर एक चेंडूवरती एक षटकार ठोकला तर प्रणय कारभारी यांच्याकडनं 1000 रुपये दिले जातील. म्हणजे तुम्ही किती पण षटकार ठोका अक्षय, तुम्हाला प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचं कॅश प्राईज. पुल करायचं होतं, बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल येतोय. खरं तर बॅकफुटवरती जाऊन तुम्ही खेळताना तेव्हा ह्याच गोष्टी आपण पाहिल्यात की बॉल जेव्हा निघून जातो तेव्हा बॅटरला वाटतं की तो वाईडच आहे. बॉल हुकला म्हणजे वाईट, बॉल बॅटरीला लागला म्हणजे चौकार षटकार पाहिजे. हा चेंडू देखील अतिरिक्त उसी घेणारा बॉल आहे. निर्धाव चेंडू येतोय. चांगली अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळते. रिव्ह्यू वगैरे काही अवेलेबल नाही आहेत. निर्धाव चेंडू येतोय, डॉट बॉल येतोय. या अगोदर देखील आम्ही उल्लेख केला की कटर टाकतायत, लेग कटर आहेत. बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं जातोय. तेजस भंडारी यांच्याकडनं देखील अक्षयसाठी षटकारांसाठी लागोपाठ 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राईज. हा चेंडू वाईट दिला. हा चेंडू खूपच बाहेर होता. धावफलक जाऊन पोहोचलाय. धावफलकावरती धाबा 11. यावेळेस चांगला बॉल आहे. एका धाब्याने धावफलक 12 वरती जाऊन पोहोचत आहे. पुल केलाय आणि बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल केलाय. सीमा रेषा पार येतोय हा हरेश भोईरचा ब्रँड षटकार.
चांगला बॉल आहे, सरप्राईज केलं बॅटरला, डॉट बॉल येतोय. धावफलक 18 वरती आहे. 44चा पाठला करत असताना दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. धावफलक 43. आता 19 चेंडू आणि 26 धावांची गरज. शेवटचा बॉल या ओव्हरचा. बॉलर तयार, पुल केलाय, हा बॉल हवेत आहे आणि बॉल हा देखील निघून जाईल. सीमा रेषा पार, षटकार. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धाबा 24, 24 धाबा. भरपूर चांगली बॅटिंग पाहायला मिळते. अजूनही 20 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू 20ची गरज, 18 बॉल 20ची गरज. चला तिसरे ओव्हर सुरू करायची आहे. अक्षयसाठी सुवर्ण संधी. मयूर एंटरप्राइजेस वाडेकर यांच्याकडनं अक्षयसाठी लागोपाठ 3 षटकारांना 5,000 रुपयांचं कॅश प्राईज. पहिला चेंडू डॉट येतोय, निर्धाव चेंडू. मिस्टर स्ट्रोक चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, कोणतीही मिस्टेक नाही आहे. विकेटचं पतन. अखेरकार प्रेक्षकांचे, आमच्या मान्यवरांचे पैसे देखील वाचले. बॅटर बाद होतोय. पहिला धक्का टीम गंधारीला. धावफलकावरती धाव असतील 24. मयूरसाठी सुवर्ण संधी असणार आहे. मयूर भंडारीसाठी लागोपाठच्या 3 षटकारांसाठी प्रणय कारभार यांच्याकडनं 3,000चं कॅश प्राईज आणि तसेच तेजस भंडारी यांच्याकडनं 5,000चं कॅश प्राईज दिला जाईल. वा क्या बात आहे, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. काय फटकेबाजी पाहायला मिळते हरेशची. ला जेव्हा बॅटिंग पाहायला मिळते. आतापर्यंत मला वाटतं त्याने 3 षटकार त्याने ठोकलेत. 2 चौकार, 3 षटकार. पुढचा बॉल पलटी पलटी खेळल्यात. अरे रे रे, एक सिंगल. नशीब ग्रील आहेत, नाही तर काच फुटली असती, सोसायटीवाले आले असते. एक सिंगल. एका धाब्याने धावफलक पुढे सरकत आहे. 32, 32 धावा धावफलकावरती. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर 32 आणि आता 12 बॉल जिंकण्यासाठी 12 धावांची गरज.
12 चेंडू 12 धावांची गरज असताना आता पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट, महत्वाची विकेट, हरेशला माघारी परतावं लागतंय. बॅटर बाद. आता 11 मध्ये बनवायचे आहेत 12. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. थोड्याशा टेक्निकल रिझनमुळे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नव्हता, परंतु आता आमची टीम देखील सेट झाली आहे. पुन्हा एकदा आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणखीन एक डॉट बॉल येतोय, म्हणजे प्रत्येक चेंडू मागे आता समीकरण बदलत आहे. 10 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे तब्बल 12 धावांची. प्रत्येक चेंडू मागे समीकरण बदलत आहे. खरं तर हरेशनं भरपूर चांगली बॅटिंग केली. हरेश भोईर चांगली बॅटिंग तो करत होता, परंतु त्याला पहिल्या चेंडूवरती बाद केला आणि मॅचमध्ये कमबॅक केला टीम नागावनं. यावेळेस देखील फटका चांगला केल्यात. एकदा वेगानं पूर्ण दुसरीचा प्रयत्न होणार नाही. या एक सिंगल फक्त या चेंडूवरती पूर्ण. एका धावेनं धावफलक पुढे सरकतंय, समीकरण बदलतंय. आता जिंकण्यासाठी 9 बॉल आणि गरज आहे ती म्हणजे तब्बल 11 धावांची. 9 चेंडूमध्ये 11 तुम्हाला बनवायचे आहेत. टीम गौरीपाडा टीम कॅप्टन विनंती असेल टॉससाठी या. बाटची कडा लागली आहे, मात्र कोणत्याही प्रकारची धाव या चेंडूवरती देखील मिळणार नाही आहे. 8 मध्ये बनवायचे आहेत 11. आता मी म्हणेन आली अंगावर, मॅच आता अंगावरती आली आहे. टीम गंधारी त्यांच्या अगेन्स्ट टीम नागाव. भरपूर चांगली बॉलिंग, भरपूर चांगला कमबॅक पाहायला मिळत आहे. यावेळेस फटका चांगला खेळलात, मात्र एक सिंगल फक्त या चेंडूवरती पूर्ण. आता 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. 7 बॉल 10 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 7 मध्ये 10. साहिलसाठी प्रत्येक षटकारासाठी 5G ग्रुपकडनं तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राईज. आणि डॉट बॉल येतो आणि आता अशा पद्धतीनं 4 ओव्हरचा खेळ झाला फिनिश. 4 ओव्हरच्या समाप्ती अगर धावफलकावरती धावा 34 धावा. या ओव्हरमध्ये पूर्णपणे कमबॅक करून दिलं. फक्त 2 धावांचं हे षटक हाताळलं बॉलरनं. आता शेवटचे 6 बॉल जिंकण्यासाठी 10 ची गरज. या मैदानावरती 10 धावा म्हणजे भरपूर मोठी गोष्ट आहे. आणि आता सध्याच्या घडीला काय घडेल काय बिघडेल येणार आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी. 6 चेंडू जिंकण्यासाठी 10 ची गरज आहे. कशा पद्धतीनं आता बॅटिंग केली जाईल, माइंडसेट कशा पद्धतीनं बनवला जाईल, कारण हरेश भोईरची जी विकेट गेली ती इम्पॅक्ट टाकणारी होती. या मॅचमध्ये कमबॅक करून देणारी होती टीम नागावला. 6 चेंडू 10 ची गरज. 34 धावा बनल्यात. चेसिंग कंपल्सरी असणार आहे. येस, आम्हाला वाटलं आमचं काय चुकलंय की काय, सगळे आमच्याकडे बघत होते. 6 मध्ये 10 बनवायचे आहेत आणि चेसिंग कंपल्सरी या उल्लेख केला या मैदानावरती. आपण अगोदरच या ओव्हरमध्ये पाहिलं तर 2 ओव्हर आणि मला वाटतं 2च धाबा खर्च केला लागोपाठ. एक विकेट देखील प्राप्त केली बॉलर सूरजनं, परंतु आता शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलर राकेश पाटील येत आहेत. राकेश पाटील वरती जास्त जबाबदारी असेल, कारण 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत धावा 10. 6 गेंदे 10 रन की जरूरत यहाँ से मैच को जीतने के लिए. 6 गेंदे 10 रन. बॉलर तयार. पहिला बॉल. पहिला चेंडू सोडून दिला. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं येतोय. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये. एका धावेने धावफलक पुढे सरकते, समीकरण बदलत आहे. 6 मध्ये बनवायचे आहेत 9 धावा.
चांगलं क्रिकेट सध्या तरी पाहायला मिळत आहे दोन्ही संघांकडनं. परंतु आता बॅटिंग टीम कुठेतरी दबावमध्ये आहे. हरेश व्यतिरिक्त कोणताही बॅटर चांगलं काम करू शकले. सोडून दिलाय मात्र हा येतो चेंडू डॉट. टीम सागाव आणि टीम उसरघर टॉससाठी यायचा. टीम सागाव आणि टीम उसरघर. बघा पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. बाटची करायला लागली. बॉल अडवला जाईल. दरम्यान एक सिंगल फक्त या चेंडूवरती पूर्ण केली जाते. आणि आता एका धावेनं एक बॉल 7 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी. हरेश बाद झाले. त्यानंतर जवळपास मॅच देखील मला वाटतं समाप्त झाली त्या चरणावरती. असंच काहीसं क्रिकेट पाहायला मिळालं या डावामध्ये. बॉलर तयार. फटका चांगला खेळले मात्र अशा पद्धतीनं मॅच झाली फिनिश. मॅच जिंकली या टीम नागाव ना. अभिनंदन टीम नागाव. चला टीम गौरीपाडा आणि टीम नागाव टॉससाठी यायचा. टीम गौरीपाडा आणि टीम नागाव टॉससाठी यायचा आहे. आपण मॅन ऑफ द मॅच देखील देणार आहोत.